सुनो, बिल का नहीं 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 नहीं, मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया मैंने इनका इनका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है, उसका मैंने विरोध किया है। लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें है, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती। सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है। जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कटोरे में इसमें खड़े कर रहे थे। आता नाही पण आता एवढ्याच निवडणुका होतील असं मला नाही वाटत. महापालिका निवडणुकीमध्ये अजिबात नाही होणार. भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे, हेच तर मी सांगतोय. यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आणि म्हणून जिनांना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलेत. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं, पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काय वाटले का? हनुमान जयंतीला वाटले का? होळीच्या वेळेला का पुरणपोळ्या वाटलेत का? मग सौगाते मोदी वाटताय, ही कोणाची बाजू आहे? म्हणजे सगळेच ना बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली, त्यांनी तोंडावर ठणकावून सांगितली जदयू आणि त्या टीडीपी वाल्यांनी की ते मुसलमानांचे तारणहार आहेत, आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका, हे नाही चालणार, आम्ही हिंदू आहोत. तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का? पटेल का म्हणजे पटलेलीच आहे. याचं कारण असं की आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. एक तर पहिली गोष्ट, या बिलाचा हिंदुत्वाशी काडीचा संबंध नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो, अमित शहांसह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांगुलचालन केलेलं आहे आणि केवळ हे कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मांडतो आहोत, हे दाखवल्यामुळे आता हिंदूंची सुद्धा डोळे उघडलेत की अरे हे आपला सुद्धा वापर करून घेत आहेत. त्याच्यानंतर यांची ती जी वेडीवाकडी चाल चालते, कधी कबर खोदायची, कधी त्याच्यावर माती टाकायची, कधी मशिदीत घुसायची भाषा करायची, तर कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं, कधी इफ्तार पार्ट्यानं जायचं, कधी गोमांस हे करता म्हणून मारायचं, कधी मॉब लिंचिंग करायचं, पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं. हे सगळे जे चालले ना यांची धरसोड उडती, ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे. म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार. महायुति को कांग्रेस ने कहा है कि इनको गर्मी सिंड्रोम हो गया, डाउन सिंड्रोम की तरह, ये भूल गए हैं जो वादे थे. और उसके पहले अगर की बुआई से पहले अगर ये कर्जमाफी का जो वादा उन्होंने किया था नहीं करेंगे, ये अलग विषय हम बात कर सकते हैं. और यही विषय पर जो आपने अभी सवाल पूछा, काफी सारी बातें हो सकती है. जो मैंने आज की प्रेस ले ली है कि इनका दिखावा अच्छा होता है, प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया होता है, लेकिन अंदर जब मतलब पिक्चर का ट्रेलर बहुत अच्छा होता है, लेकिन पिक्चर बहुत डरावना होता है. और कल जो उन्होंने दावे किए कि काफी सारे मुस्लिम लोगों ने हमें पत्र दिए, उसका समर्थन किया, आज परत हा लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकाने चर्चेला उधाण. आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे असं सगळं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतोय की काहीतरी आमचं होईल. काहीच होत नाहीये. घरदार उद्ध्वस्त होत आहेत, कोणाला रोजीरोटी मिळत नाहीये, नोकरी धंदा मिळत नाहीये. नुसतं यांनी सांगायचं एकदा तरी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन मिठ्या मारायच्या. म्हणजे हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाहीये आणि हिंदूंना कळले.